श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाची मोड आलेली उसळ। हिरव्या मुगाची मोड आलेली उसळ कशी बनवायची? पौष्टिक राहते, सकाळी नाश्ता करता खूप प्रोटीन राहते त्याच्यामध्ये। हिरव्या मुगाची मोड आलेली उसळ कशी बनवायची चला बघूया काय काय साहित्य लागते। चला बघूया साहित्य काय काय लागते उसळ करता। इथे हिरवे मूग मी एक रात्र भिजू घातलेले आहेत वाटीभर, आणि दुसऱ्या दिवशी कापडात असं बांधून ठेवलेले आहे। एक रात्र एक वेळ असे मोड येतात छान आहे का, असं घरच्या घरी आणायचं। हे मूग घेतलेलं आहे। साहित्य सांगते आता। इथे मोहरी जिरे घेतलेलं आहे, थोडं मीठ, हळद पावडर थोडं 1 चमचा, थोडं लाल तिखट, कांदा चिरून घेतलेला आहे लांब मोठा आकाराचा एक, थोडं लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो बारीक चिरून, हिरवी मिरची 4, एवढं साहित्य घेतलेलं आहे। आता बघूया मी मोड आलेले। चला बघूया मोड कशा आल्यात आपल्या उसळ मुगाला। बघू शकता का किती मस्त मोड आलेले आहेत मुगाला, घरच्या घरी विकत आणल्यासारखे असं मोड आलेले आहे। बघू शकता मुगाला किती छान मोड आलेली आहे। असं आपण विकत सुद्धा असं भेटत नाही बाजारात सुद्धा, हो का किती छान आलेली आहे बघा मोड। आता चला आपण सुरुवात करूया। चला तर उसळला सुरुवात करू। कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम कराय। आता कढई गरम होत आहे, तेल टाकू 2 चमचे असं। तेल गरम होत आहे, तेल गरम झालेलं आहे। आता ह्याच्यात मोहरी जिरे टाकू। मोहरी जिरे छान हे झालं का कढीपत्ता टाकायचा, हिरवी मिरची खालीवरी करून घ्यायची, लसूण टाकूचा, आता कांदा टाकायचा। आता लसूण आणि मिरची हे झालेली आहे, कांद्याला जास्त हे करूचा, सगळं परतून घेता। कांदा जास्तच वापरायचा, ह्याला उसळला जास्तच कांदा लागतंय। लांब बी चिरल्यानं चालते, बारीक बी चिरल्यानं चालते। मी लांब चिरलेला आहे, लांब बी छान लागतंय। असं परतून घ्यायचं। थोडं मीठ टाकूता कांद्यात, आणि लवकर हे होत्यात भाजत्यात। आणि सगळं परतून घेऊ, सारखं हलवत राहायचं, नुसता खाली कढईला चिटकते। असं छान कांदा परतून घेऊ असं। आता कांदा नंतर हे झालेला आहे, टोमॅटो टाकून दोन्ही बी हे होते। हे सगळं मिक्स करू, असं परतून घेऊचा। चांगलं हे होऊ द्यायचं, कांदा आणि टोमॅटो मऊ पडू द्यायचं। कच्च असलं का छान लागत नाही। सगळं हे करायचं, खालीवरी करत राहायचं सारखं। कांदा जास्त वापरायचं उसळला, कांदा जास्त असल्याने छान लागते उसळ। हे उसळ आपण नाश्त्याला बी खाऊ शकता, चपाती सोबत, फुलक्या सोबत बी खाऊ शकता। खूप प्रोटीन राहते हिरव्या उसळ मध्ये, खूप छान बी लागते। त्यात टोमॅटो कांदा छान हे झालेला आहे, कलर आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मसाले टाकूता आपण। थोडी हळद, थोडं मीठ, थोडं लाल तिखट, हिरवी मिरच्या टाकलेला आहे। तुम्ही एक बी टाकू शकता, लाल बी नसता हिरवी मिरच्या बी मी दोन्ही बी टाकलेला आहे, तुम्हाला आवडीनुसार टाकायचं। आता हे परतून घेता मसाले बी छान। आता मसाले हे झालेले आहेत छान तेलात तळलेले। आता मोड आलेले मुगाची उसळ टाकूया आपण ह्याच्यामध्ये, मूग टाकूया।
खूप टेस्टी लागते अशी उसळ सकाळी नाश्ता करता, पौष्टिक बी राहते, साधी सोपी, लवकरात लवकर होते. रोज रोज बोर पोहे सुशेला खाऊन बोर झालं का अशी उसळ कधी बनवून बघायचं. घरच्या घरी मोड आणून मुगाला खूप टेस्टी लागते. घरी मोड आलेली उसळ मूग छान लागते. बाहेर विकत कशी बी राहतात. घरी मोड आणायचं. आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू वरून आणि चाट मसाला टाकायचा. चाट मसाल्यामुळे खूप टेस्टी लागतं. चटपट खायला खूप आवडीनं खातील मुलं लहान. परत परत बनवायला होतील एवढं खूप टेस्टी लागतं हे उसळ. तुम्ही एकदा नक्की करून बघा घरी, खूप टेस्टी लागते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. असंच मी घरगुती पद्धतीने चविष्ट रेसिपी आणत असते. असंच तुमचा सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलवर. बघू शकता खूप किती छान झालेली आहे उसळ, चमचमीत. असं तुम्ही पण एकदा नक्की करून बघा घरी मोड आणून मुगाला. अशी तुम्ही पण एकदा करून बघा मोड आणून मुगाला उसळ. चटपटीत लागते खायला. खूप नाश्ता करता, चपाती सोबत बी आपण खाऊ शकता. छान लागते. नाश्ता करता तर खूप छान लागते. पौष्टिक असते, प्रोटीन. बघू शकता अशी उसळ झालेली आहे. आता आपण थोडंच पाणी टाकायचं, त्याच्यात जास्त नाही, खाली चिटकत नाही म्हणून 5 मिनिट वाफवून घ्यायचं. असं पाणी टाकून असं पाणी टाकायचं आणि 5 मिनिट लो गॅस करून झाकून ठेवायचं. असं आता उसळ ठेवलेली आहे झाकून बारीक गॅस करून. असंच तुमचा सपोर्ट असू दे माझ्या चॅनलवर. खूप चांगला सपोर्ट आहे. असंच राहू दे पुढं पण. मला तुमच्या सपोर्टमुळं खूप ऊर्जा मिळते नवीन नवीन रेसिपी बनवायची. असंच तुमचा सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलवर. असंच तुमचा सपोर्ट असू द्या पुढं पण माझ्या चॅनलवर. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. माझी रेसिपी कसं वाटली कमेंटमध्ये सांगा. असंच मी नवीन नवीन रेसिपी आणत असते. चला झाकण काढून घेऊ. चला बघूया उसळ कशी झालेली आहे आपली. बघू शकता हो का किती छान हे झालेली आहे. खूप मस्त झालेली आहे. अशी सुगंध पण खूप छान येते. असं खूप टेस्टी लागते. असं तुम्ही पण एकदा नक्की करून बघा घरच्या घरी. बघू शकता उसळ किती मस्त झालेली आहे. खूप सुगंध येत आहे. अशा प्रकारे उसळ तुम्ही पण करून बघा एकदा. खूप छान होते अशी उसळ. तुम्ही पण एकदा करून बघा घरी मोड आणून मुगाला. एक दिवस रात्री भिजू घालायचं. एक दिवस आणि एक वेळ आपण चिरगुटात असल्या दस्तीत बांधून ठेवायचं. छान मोड येते घरच्या घरी. खूप टेस्टी लागते अशी नाश्ता करता उसळ बनवलं तर. चपातीसोबत बी छान लागते, फुलक्यासोबत ते नाश्त्यासोबत बी पौष्टिक राहते. लहान मुलं बी आवडीनं खातील. उसळ बघू शकता किती मस्त झालेली आहे. अशा प्रकारे आपली उसळ झालेली आहे. अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया. धन्यवाद.